नमस्कार मिथुन राशींच्या सर्व रसिक आणि भाग्यवान जातकांनो. आजचा हा विशेष व्हिडिओ तुमच्या आयुष्याला एक संपूर्ण नवीन कलाटणी देणारा ठरणार आहे. कारण आज आपण 1 ते 8 जुलै या कालखंडातील अशा काही मोठ्या घडामोडींचा वेध घेणार आहोत, ज्या तुमच्या नशिबाचे दरवाजे पूर्णपणे उघडू शकतात. या काळामध्ये ब्रह्मांडात एक खूप मोठी उलथापालथ होत असून सर्वात मोठा आणि शुभ ग्रह म्हणजे गुरुचे विशेष गोचर होत आहे. त्यासोबतच अत्यंत मायावी सावलीसारखा पाठीशी राहणारा आणि रहस्यमय मानल्या गेलेल्या राहू आणि केतूचा थेट प्रभाव तुमच्या राशीवर पडत आहे. एवढेच नव्हे तर याच कालखंडात निसर्गाची प्रचंड ऊर्जा सामावलेली असणारी अमावस्या आणि त्यानंतर लागलीच येणारा पौर्णिमेचा अत्यंत दुर्मिळ आणि विशेष महायोग एकाच वेळी सक्रिय होत आहे. जेव्हा एवढे मोठं ग्रहमान, शक्तिशाली तिथी आणि नक्षत्राचे विशेष कोंदण एकत्र येते, तेव्हा मिथुन राशींच्या लोकांच्या जीवनात अनपेक्षित, अकल्पनीय आणि थक्क करून सोडणारे बदल घडणे अगदी निश्चित असते. त्यामुळेच या काळात निसर्गाकडून मिळणाऱ्या प्रत्येक लहान सहान संकेताकडे तुम्ही अत्यंत गांभीर्याने आणि डोळसपणे पाहिले पाहिजे. जर तुम्ही भूतकाळातील अपयशाचा विचार करत असाल तर तो पूर्णपणे सोडून द्या, कारण हा काळ तुमच्यासाठी एक नवीन पहाड घेऊन येत आहे आणि मागचे सर्व अडथळे दूर करून प्रगतीचा एक नवा महामार्ग तयार करत आहे. या अद्भुत आणि दैवी काळात तुम्हाला तुमच्या नशिबाकडून 3 अत्यंत हटके, दुर्मिळ आणि चमत्कारी शुभ संकेत मिळणार आहेत. ज्यातील पहिला सर्वात मोठा संकेत म्हणजे जर तुम्हाला या दिवसात रात्री शांत झोपेत, स्वप्नात किंवा सकाळी शांत बसून ध्यान करताना तुमच्या पूर्वजाचे म्हणजेच पितरांचे किंवा तुमच्या कुलदेवतेचे तेजस्वी दर्शन झाले, तर हा केवळ एक साधा योगायोग किंवा मनाचा भ्रम नसून हा निसर्गाचा खूप मोठा इशारा आहे की तुमच्या घरात अनेक वर्षांपासून दबलेला जुना प्राचीन ठेवा, तुमच्या हक्काची वडिलोपार्जित जमीन, कोर्ट कचेरीच्या वादात अडकलेली संपत्ती किंवा एखादे मोठे गुप्तधन अचानक तुमच्या हाती लागण्याचा मार्ग आता पूर्णपणे मोकळा झाला आहे. हा संकेत मिळाल्यानंतर तुमच्या घरातील आर्थिक चणचण कायमची दूर होईल आणि तुमच्या 7 पिढ्या बसेल एवढे वैभव तुम्हाला प्राप्त होऊ शकते. यानंतर दुसरा अत्यंत अनोखा आणि मनाला सुखावणारा शुभ संकेत तुमच्या वैयक्तिक आयुष्यात पाहायला मिळेल. जिथे तुमच्यामध्ये अनेक वर्षांपासून असलेली पण जगासमोर न आलेली एखादी लपलेली कला, सुप्त गुण किंवा तुमच्या अंगभूत कौशल्याला अचानक प्रचंड मोठी ओळख, प्रसिद्धी आणि मान मरातब मिळणार आहे. तुम्ही जर कला, संगीत, लेखन, अभिनय, व्यापार किंवा अगदी कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असाल तर समाजात एखाद्या मोठ्या प्रतिष्ठित स्पर्धेत किंवा थेट सोशल मीडियावर तुमचे अनपेक्षित कौतुक होईल आणि मानाचा पुरस्कार, पदवी किंवा मोठा सन्मान अचानक तुमच्या पदरात पडेल. तुमच्या या यशामुळे तुमचे शत्रू देखील थक्क होतील आणि समाजात तुमचे वजन आणि आदर प्रचंड प्रमाणात वाढेल, यात तीळ मात्र शंका नाही. तिसरा अत्यंत महत्त्वाचा आणि थेट तुमच्या भाग्याची दिशा बदलणारा संकेत म्हणजे या काळात तुमच्या घरात अचानक एखाद्या पाहुण्याचे, परिचिताचे किंवा एका पूर्णपणे अनोळखी व्यक्तीचे शुभ पाऊल पडेल. ही येणारी व्यक्ती तुमच्या आयुष्यात एका साक्षात देवदूतासारखी भूमिका बजावेल, कारण तुमच्या आयुष्यात अनेक वर्षांपासून रेंगाळलेला, डोकेदुखी ठरलेला आणि सुटू न शकणारा सर्वात मोठा प्रश्न हीच व्यक्ती अगदी चुटकीसरशी सोडून जाईल. मग तो तुमच्यासाठी किंवा तुमच्या मुलांसाठी योग्य आणि मनपसंत जोडीदार शोधण्याचा विवाहविषयक प्रश्न असो, नवीन व्यवसायासाठी एक प्रामाणिक विश्वासू आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम भागीदारी मिळणे असो, किंवा तुमच्या करिअरला गती देणारा एखादा उत्तम मार्गदर्शक किंवा गॉडफादर मिळणे असो, ही व्यक्ती तुमच्या आगामी भव्य प्रगतीचा पाया रचेल. या व्यक्तीच्या सल्ल्यामुळे तुमच्या आयुष्यातील गरिबीचे आणि त्रासाचे दिवस संपूर्ण सुवर्णकाळ सुरू होईल, हे निश्चित. परंतु मित्रांनो, ज्या नाण्याला 2 बाजू असतात आणि प्रकाशासोबत सावलीही येते, तसेच या मोठ्या ग्रहांच्या महाबदलाच्या काळात तुम्हाला निसर्गाकडून 3 मोठ्या संकटाचे आणि धोक्याचे कडक इशारेसुद्धा मिळत आहेत, ज्याकडे दुर्लक्ष करणे तुम्हाला भविष्यात खूप महागात पडू शकते. ज्यातील पहिला गंभीर इशारा तुमच्या स्वतःच्या आरोग्याबाबत आहे. जर तुम्ही या काळात कामाच्या व्यापात स्वतःच्या आरोग्याबाबत जराही निष्काळजीपणा किंवा आळस केला, विशेषतः पोटाशी संबंधित तीव्र विकार, अपचन, पित्त किंवा हृदयाच्या ठोक्यांशी आणि छातीशी संबंधित त्रासाकडे वेळेवर लक्ष दिले नाही, तर हा लहान वाटणारा त्रास पुढे जाऊन मोठ्या
आजाराचे रूप घेऊ शकतो. त्यामुळे कोणतीही किरकोळ लक्षणे दिसल्यास घरगुती उपचारांवर विलंबून न राहता वेळीच तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करून घेणे हाच एकमेव उत्तम आणि सुरक्षित उपाय आहे. निरोगी शरीर हीच सर्वात मोठी संपत्ती आहे हे लक्षात ठेवून या आठवड्यात खाण्यापिण्यावर आणि विश्रांतीवर विशेष भर द्या. दुसरा अत्यंत मोठा आणि आर्थिक फटका देणारा धोका तुमच्या कायदेशीर बाबींशी आणि आर्थिक व्यवहारांशी जोडलेला आहे. जिथे दस्तऐवज आणि अत्यंत महत्त्वाच्या कागदपत्रांमध्ये झालेल्या एका लहानशा चुकीमुळे किंवा घाईगडबडीमुळे तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. तुम्ही जर एखादी नवीन प्रॉपर्टी खरेदी करत असाल, कोणत्याही महत्त्वाच्या करारावर सही करत असाल, भागीदारीचा नवीन करार किंवा बँकेचे मोठे आर्थिक व्यवहार करत असाल, तर डोळे आणि कान उघडे ठेवून प्रत्येक कागदपत्र आणि त्यावरील अटी स्वतः वाचून पुढे जा. अन्यथा तुमची खूप मोठी आर्थिक फसवणूक होण्याची आणि कष्टाचा पैसा बुडवण्याची दाट शक्यता या काळात निर्माण होत आहे. कोणावरही आंधळा विश्वास ठेवणे या दिवसात टाळा, कारण आपलाच माणूस आपल्याला दागा देण्याची शक्यता नाकारता येत नाही. तिसरा आणि आजच्या डिजिटल युगातील सर्वात मोठा संवेदनशील धोका म्हणजे सोशल मीडिया किंवा मोबाईलच्या माध्यमातून होणारी तुमची मानहानी किंवा बदनामी होय. या काळात तुम्ही ऑनलाईन वावरताना, व्हॉट्सॲप, फेसबुकवर काही पोस्ट करताना किंवा कोणाशी मेसेजवर खाजगी बोलताना प्रचंड संयम, मर्यादा आणि सावधानता बाळगणे गरजेचे आहे. कारण कोणाशीही झालेला तुमचा एखादा लहानसा वाद, संभाषणाचा स्क्रीनशॉट, खाजगी फोटो किंवा ऑडिओ क्लिप अचानक सोशल मीडियावर व्हायरल होऊन तुमची सामाजिक प्रतिष्ठा आणि कुटुंबाची इज्जत धुळीस मिळण्यास मोठा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे निरर्थक वादापासून, कमेंट वारपासून आणि अनोळखी लोकांपासून स्वतःला लांबच ठेवा. शब्दाने शब्द वाढू न देणे हाच या काळातील सर्वात मोठा सूज्ञपणा ठरेल. यासोबतच तुमच्या नाते आणि प्रेमसंबंधाचा विचार केला तर हा काळ काहीसा परीक्षेचा आणि संयमाचा ठरणार आहे. कारण तुमच्या जोडीदाराच्या करिअर किंवा कामाच्या वाढत्या आवाजावी, व्यापामुळे, जबाबदाऱ्यांमुळे आणि धावपळीमुळे त्यांना तुम्हाला पुरेसा वेळ देता येणार नाही, ज्यामुळे तुमच्या मनात नाहक संशयाची पाल चुकेल आणि गैरसमज वाढण्याची शक्यता निर्माण होईल. एकमेकांमधील संवादांचा हा अभाव आणि संवादाची तुटलेली कडी तुमच्या नात्यात एक मोठी दरी किंवा दुरावा निर्माण करू शकते. म्हणून परिस्थिती कितीही कठीण असली, जोडीदार कितीही व्यस्त असला, तरीही त्यांच्यावर अविश्वास न दाखवता शांत डोक्याने परिस्थिती समजून घेणे, एकमेकांना भावनिक आधार देणे आणि संवाद जिवंत ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. थोडेसे सामंजस्य दाखवले तर हे वादळ सहज निघून जाईल आणि तुमचे नाते आधीपेक्षा अधिक घट्ट आणि मधुर होईल, यात शंका नाही. या सर्व ग्रहांच्या नकारात्मक प्रभावापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी, येणाऱ्या संकटाचे आधीच निवारण करण्यासाठी आणि आपले सुप्त नशीब 100% बलवान करण्यासाठी या आठवड्यात आवर्जून 2 सोपे पण अत्यंत महाप्रभावी उपाय करा. पहिला उपाय म्हणजे गुरुवारी सकाळी स्नान करून कोणत्याही विष्णू किंवा गुरूंच्या मंदिरात जाऊन किंवा एखाद्या गरजू गरीब व्यक्तीला पिवळी वस्तू जसे की पिवळे वस्त्र, केळी, चण्याची डाळ किंवा गूळ हरभरा मनापासून दान करा. आणि दुसरा उपाय म्हणजे शुक्रवारी संध्याकाळी लक्ष्मी माता किंवा तुमच्या कुलदेवीची मनोभावे पूजा आराधना करून तिला पांढऱ्या रंगाचा पवित्र नैवेद्य जसे की दुधाची खीर, खवा किंवा पेढे अर्पण करा आणि देवी सुक्ताचे पठण करा. यामुळे तुमच्या मार्गातील सर्व अदृश्य अडथळे दूर होऊन प्रगतीचे बंद झालेले मार्ग पुन्हा एकदा मोकळे होतील. तर माझ्या अत्यंत प्रिय मिथुन राशींच्या मित्रांनो, हा विशेष व्हिडिओ आणि ही अत्यंत सखोल ग्रहांची माहिती जर तुम्हाला खरोखर मनापासून आवडली असेल आणि मार्गदर्शक वाटले असेल तर या व्हिडिओला आत्ताच एक सुंदर लाईक नक्की करा. कमेंट बॉक्समध्ये अत्यंत श्रद्धेने, प्रेमाने आणि आनंदाने जय स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. कारण स्वामींचा आशीर्वाद पाठीशी असेल तर कोणतीही अडचण आपल्याला स्पर्श करू शकत नाही. आणि अशाच प्रकारच्या अत्यंत अचूक, शास्त्रोक्त, सखोल आणि वेळोवेळी जीवनाला योग्य दिशा दाखवणाऱ्या राशी भविष्यासाठी आपल्या चॅनलला त्वरित सबस्क्राईब करून ती बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबून ऑल नोटिफिकेशन नक्की सेट करा, जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक नवीन अभ्यासपूर्ण आणि माहितीने भरलेला महा एपिसोड तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी आणि थेट पोचू शकेल आणि तुम्ही तुमच्या भविष्यातील योजना योग्य रीतीने आखू शकाल.